काय नानू हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. नानू बघा किती क्यूट दिसतंय. नानूने काय घातलं? पोनी. आज दोन पोनी. आज तब्येत एकदम छान आहे हा ना. नानूची तब्येत एकदम छान आहे आज. कशी? छान आहे. तू सगळ्यांना हाय केलं? गुड मॉर्निंग केलं? गुड मॉर्निंग. आता आमची आंघोळ झाली. सांगितलं का? आणि मग आता आपण काय करणार आहे? जय बाप्पा. हा. नानू रोज माझ्यासोबत काय म्हणते? शुभम करोती. कसं? हरिपाठ. ओ माय गॉड गुड्डू. आपण हरिपाठ आजीसोबत म्हणायचो बेटा. तुला मी आता हरिपाठ शिकवू का? ओके. एका आंटीने आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं की कोणता हरिपाठ म्हणायचा. मी तुला लावून देत जाईल. ठीक आहे? टीव्हीवर नाही तर अलेक्सावर. है ना? हो लावून दे. ठीक आहे देते ना. ठीक आहे. आता मी बोलते 2 मिनिटं. बोलते 2 मिनिटं लावून देते. असं कधीतरीच होतं की अनाया ऐकेल की चल मी तुला पुणी टाकून देते. अदरवाईज तिला केस मुक्केच ठेवलेले आवडतात. फक्त बाहेर जायच्या वेळी कधीतरी ती ऐकते आणि घरात आल्या आल्या पहिले ती पोनी काढून टाकते. तू सांग. अलेक्साला हरिपाठ कळतच नाही. Alexa, volume to 10. हॅलो अँड गुड मॉर्निंग. सो तिकडे हरिपाठ चाललाय. मला खूप छान वाटलं. ॲक्च्युली तिला इतकी हरिपाठाची सवय झाली होती मागच्या काही दिवसांमध्ये मम्मींसोबत. सो तिला ते आठवलं की आपण आजीसोबत हरिपाठ म्हणायचो. मला हरिपाठ येत नाही पण रोशनला येतो. त्याला पूर्णपणे पाठ नाही आहे पण जर सोबत सोबत म्हणायचं झालं तर त्याला येतो कारण लहानपणी तो हरिपाठाला जायचा. सो त्याला पण इंटरेस्ट आहे. तो म्हटलंच होता की आता पुण्याला जाऊन पण मी रानूसोबत रोज म्हणत जाईल. पण कसं होते ना कामाच्या गडबडीमध्ये सगळ्या गोष्टींना वेळच मिळत नाही. पण असं जसं काही वेळ मिळाला तसं आम्ही तिला नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करू. आणि रोज मी तिच्यासोबत रात्री दिवा लावताना शुभम करो तिची प्रार्थना म्हणत असते. सो आता आवरलाय सकाळचं सगळं छान. आता मी फ्रेश झाली. तिला पण फ्रेश केलं. आणि हो मी हा क्लचर कसा लावते हे विचारलं होतं. आणि नेहमी व्हिडिओ शूट करते माझे केस ओलेच असतात. सो आत्ता मी केस वगैरे धुतले आहेत. सो हा क्लचर लावणं खूप सिम्पल आहे. सांगते. छोटा किंवा याच्यापेक्षा मोठा क्लचर जो पण असेल तो घ्यायचा. तोंडात पकडते. हे केस जे आहेत ना हे असे करून घ्यायचे. असं घेते मी इथले केस असे. हे असं करून इथे हा क्लचर लावते. जरा वरती लावते. मग थोड्या वेळात कारण खाली येतो. आणि मग जरा हे केस असे सेट करून घेते. झालं. हे इतकं सिम्पल आहे आणि दिसायला छान पण दिसतं. सो केस वाळले पाहिजे म्हणून मी जरा असं ठेवलं. पण मग दुपारी वगैरे मग जेव्हा सगळं आवरते माझं तेव्हा मी छान मग विंचरून वगैरे घेते. आता पहिले पूजा करते. जेवण वगैरे व्हायचं आहे आणि गोड खायचं नाही आहे पण मौसम खूप छान आहे. आणि स्पेशली मला अनायासाठी एक हलवा करायचा होता बदामाचा जो बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती करायची. तर आम्हाला गोड खायचं नाही पण अनायासाठी म्हणून मी तो हलवा करणार आहे. आणि हो सक्सेसफुली आम्ही सकाळचा चहा बंद केला आहे. आत्ता किती दिवस झाले? 4 दिवस झाले आम्हाला इथे येऊन. अजूनपर्यंत आम्ही सकाळचा चहा पिला नाही आहे. पण हा संध्याकाळचा मात्र आम्ही आतुरतेने वाट बघून चहा पितो आहे. बट ठीक आहे एक टाईमचा तरी कट झाला आहे. आणि अनायासाठी मी मस्त बदामाचा हलवा आज बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. किराणा आणला होता तो लावायचा आहे. काही साफसफाई व्हायची आहे. ते सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
रत्नाखचित परात गौरी कुमरा चंदनाची होती कुमकुम केशरा दिनी चैत मुकुट शोभतो भरा ऋणझुणते नवपुरे चरणी हा दर्या जय देव जय देव. घरातलं सगळं बेसिक आवरल्यानंतर म्हटलं चला आता आपण किचनच्या कामांना लागू, कारण ही रॅक ना आज मला छान क्लीन धुवून व्यवस्थित भरून ठेवायची होती. म्हणून सगळ्या गोष्टी काढून घेतल्या, त्या धुवायला टाकल्या आणि मग त्यानंतर इकडे मी बदाम भिजत टाकले होते, कारण आज मला बदामाचा हलवा बनवायचा होता. तर तसे ओव्हरनाईट भिजवायला टाकायचे असतात, पण ओव्हरनाईट जरी नसेल टाकले तरी 5-6 तास आधी टाकले तरी होऊन जातात. तर आज हा हलवा बनवण्यासाठी मी यूज करणार आहे अगारो ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढई. आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कढई वापरतो, पण कढई जर फक्त दिसायला सुंदर नसून पटकन गरम होणारी, हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट करणारी आणि रोजच्या वापरासाठी हेवी ड्युटी असेल तर स्वयंपाकाचा अनुभवच बदलतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगारोची प्रीमियम ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढई. ही कढई नेमकी इतर रेग्युलर स्टेनलेस स्टील कढईपेक्षा वेगळी कशी आहे, ट्रायप्लाय म्हणजे नक्की काय आणि रोजच्या इंडियन कुकिंगमध्ये याचा फायदा काय होतो. या कढईमध्ये 3 लेयर्स असतात. पहिली लेअर म्हणजे आउटर लेअर स्टेनलेस स्टील. ही बाहेरची लेअर कढईला मजबूत आणि ड्युरेबल बनवते. दुसरी लेअर म्हणजे मिडल लेअर ॲल्युमिनियम कोर. ही लेअर हीट कन्स्ट्रक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲल्युमिनियममुळे हीट कढईमध्ये पटकन आणि हेवीली स्प्रेड होण्यास मदत होते. आणि तिसरी लेअर म्हणजे इनर लेअर फूड ग्रेड स्टेनलेस स्टील, म्हणजे ज्या सरफेसवर आपण प्रत्यक्ष अन्न शिजवतो ती फूड ग्रेड स्टेनलेस स्टील कुकिंग सरफेस आहे. कढई यूज करण्याआधी थोडी हीट करून घेतली, त्यामध्ये पाणी टाकलं, इव्हॅपोरेट होऊ दिलं आणि ती छान पुसून घेतली. आता ही यूज करायला तयार झाली. आपण हलवा बनवण्यासाठी सगळ्यात आधी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, थोडासा रवा टाकला आहे. हा आता छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा. रेग्युलर स्टेनलेस स्टील कुकवेअरमध्ये हीट कधी कधी एका ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेट होऊ शकते, पण ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शनमध्ये ॲल्युमिनियम कोरमुळे हीट संपूर्ण कुकिंग सरफेसवर अधिक इव्हनली डिस्ट्रीब्यूट होण्यास मदत होते. बदाम मी गरम पाण्यात टाकले होते, त्याचे इझिली असे सालं निघतात. हार्डली 5 मिनिटं ते पाणी गरम होऊ द्यायचं आणि पटापट असे सालं काढून घ्यायचे. त्यानंतर याची छान अशी पेस्ट करून घेतली. रवा 5 मिनिटं भाजून घेतला, तर त्यामध्ये मी ही पेस्ट पण ॲड करते जी बदामाची आहे आणि सोबत दोन्ही गोष्टी परत भाजून घेते छान गोल्डन रंगावर येईपर्यंत. या कढईमध्ये युनिफॉर्म हिटिंग असल्यामुळे इन्ग्रेडियंट्स एकाच ठिकाणी जास्ती गरम होण्याऐवजी हीट व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होते. आता बाजूला मी जो पाक तयार करून घेतला होता तो यामध्ये ॲड करू, कारण छान असा रवा आणि बदाम भाजली गेली आहे. हे मिक्स करायचं आणि 5 मिनिटं हलवा छान परतून घ्यायचा. ट्रायप्लाय कुकवेअरची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे बेटर हीट रिटेन्शन, म्हणजे कुकवेअर गरम झाल्यानंतर हीट काही काळ चांगल्या प्रकारे रिटर्न करण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुकिंग सरफेसवर केमिकल कोटिंग नाही. आणि हे बघा, आपला हलवा तयार झालेला आहे. अजिबात कढईला चिकटलेला नाहीये, इझिली तो निघालाय. आणि छान असा हलवा सर्व केला, वरनं थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले आणि एकदम भारी झालाय टेस्टला. खूप जास्ती गोड मी बनवला नाहीये. आणि त्याचबरोबर कढईला क्लीन करणं अगदी सोपं आहे, कारण त्याला काहीही जास्ती चिटकत नाही. तर पटकन एका वॉशमध्ये कढई चमकलेली आहे, अजिबात घासायची गरज पडत नाही. तर जर का तुम्हीही रोजच्या वापरासाठी अशी कढई शोधत असाल जी ड्युरेबल असेल आणि पटकन हीट डिस्ट्रीब्यूट होईल, तर अगारोची ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढई नक्की कन्सिडर. आणि त्यानंतर फायनली मी आणलेला किराणा आता भरायला घेतला, कारण सगळी साफसफाई झाली होती, सगळी कुकिंग झाली होती. मग पहिले तर सगळ्या गोष्टी काढून घेतल्या, कुठे काय अरेंज करायच्या हे डोक्यात माझ्या असतं. हे इकडे ठेवायचं आहे, त्याच्यात टाकायचं आहे, काही गोष्टी ठेवून द्यायच्या आहे, काही गोष्टी पॅकच ठेवायच्या आहे, काही गोष्टी भरायच्या आहेत, असं सगळं वेगळं वेगळं करून घेतलं. आणि हा पसारा काढल्यावर मला आठवलं की आपल्याला ज्वारी आणि डाळ पण साफ करून घ्यायची होती, तीही आधी करून घेऊ आणि मग पूर्णच पसारा एका वेळी क्लीन करून घेऊ. सो ते काम करायला बसली आणि तेवढ्या तोषण म्हणतो की चल आधी आपण चहा पिऊन येऊ आणि बाकी काम तू पुढे कंटिन्यू कर. तर मी दुपारी हे करायला बसली, आवरायला, किराणा भरून ठेवू, प्लस काय इकडे तिकडे साफसफाई करायची ते करू. आणि म्हटलं हा प्लॅटफॉर्म खाली करू, मग एक एक इथलं करू असं म्हणून. सो डाळ होती तुरीची, ती मला निवडून ठेवायची होती. ज्वारी साफ करून ठेवायची होती दळायला द्यायसाठी. सो ते सगळं करत बसली आणि रोशनचं असं झालं की चला छान वेदर आहे, चला आपण खाली जाऊन चहा पिऊन येऊ. तो घरी आहे आज तर म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. गेलो आणि मग म्हटलं चला एक वॉक पण घेऊन येऊ. असं करता करता 7 वाजले आणि मग गार्डन हे ते सगळं करता करता खूप उशीर झाला. आता घरी आली आहे, पसारा तसाच पडलाय आणि हे आवरल्याशिवाय मला जेवणाची तयारी करता येणार नाही. सो पटापट मी आता हे आवरते, काय भरून ठेवायचं आहे, काय बरणे वगैरे ते सगळं करते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते आणि मी काय काय बनवते ना ते पण तुमच्याशी शेअर करते.
पहिले तर ज्या गोष्टी मला फोडायच्या नाही आहेत त्या मी वर पॅक करून ठेवून दिल्या पॅकेटच्या पॅकेट. आणि त्यानंतर आता ज्या गोष्टी भरायच्या त्या एक एक भरायला घेतल्या. एवढा पसारा बघितल्यावर असं वाटते हे भरू की पहिले ते. तर पहिले ड्रायफ्रूट्स मी भरायला घेतले. ड्रायफ्रूट्स सगळे भरून घेतले आणि त्यानंतर एका डब्यामध्ये मी पूर्ण ड्रायफ्रूट्स ठेवत असते, म्हणजे कधी परत घ्यायचे असले की एका डब्यात सगळं काही मिळून जातं. सो इथे ज्या सीड्स आहे, ड्रायफ्रूट्स आहे, पॅकेट फोडलेले असेल तर त्याला मी अशा क्लिप्स लावून घेते, म्हणजे ते खराब होत नाही. आता पापड वगैरे तर मी कधी तळत नाही, पण एवढे पापड मी यावेळी उन्हात आणले होते कारण मला रसासोबत खूप खायची इच्छा झाली होती. तर ते आता पुढच्या वर्षीपर्यंत पुरणार आहेत, तर ते एका डब्यात भरून ठेवले. आणि एक डबा मी स्नॅक्सचा करते वेगळा, ज्याच्यामध्ये सगळ्या स्नॅक्सच्या गोष्टी असतात, म्हणजे एका ठिकाणी सगळं मिळतं. किंवा जे पॅकेट फुटले वगैरे असतील ना, म्हणजे ते पूर्ण बर्नीमध्ये मावले नाही, तर त्याला पण क्लिप्स लावून मी एका डब्यात ठेवत असते मोठ्या. आता ह्या बरण्या पुसून घ्यायच्या होत्या आणि यामध्ये तेल भरायचं होतं. तर हे भरता भरता मला एक गोष्ट आठवली. बघा आपण गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड करतो चांगलं दिसण्यामागे. आता या तेलाच्या बॉटल धुवायला खूप मेहनत लागते. पाणी गरम करून ठेवायचं, आतमधून व्यवस्थित क्लीन झाली पाहिजे. काचेची आहे त्यामुळे व्यवस्थित हाताळावी लागते, नाहीतर फुटून जाईल आणि शिवाय खूप महाग सुद्धा असतात. आता पूर्वीच्या काळी आई काय करायची, एक स्टीलची आपली कॅन घ्यायची, त्याच्यामध्ये छान तेल भरून ठेवायची. ती धुवायला पण सोपी, फुटायची भीती नाही आणि लॉंग टर्मसाठी एकच गोष्ट भरपूर काळ टिकायची. माझ्या या गोष्टीला कोण कोण सहमत आहे हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्यांच्या गोष्टी सोप्या होत्या, आपल्या स्टायलिश आहे, पण त्या मेहनतीच्या खूप आहेत. आता हे डबे सुद्धा ड्रायफ्रूट्सचे वेगळे, ते भरून ठेवायचे, ते दिसायला छान दिसले पाहिजे. सगळं काही आपलं असं व्यवस्थित करण्यामागे आपल्या या कामांमध्ये वेळ सुद्धा खूप जातो. आता सकाळी मी जी रॅक क्लीन करायला काढली होती ती धुण्यामध्ये वेगळा वेळ गेलेला आहे आणि त्यानंतर ते आता पुसून त्यामध्ये वस्तू भरून ठेवायच्या. सो इथे मी चहापत्ती आणि साखर वरच ठेवत असते, सोबत छान दिसावं म्हणून मी तिथे ना तिखट आणि हळद भरून ठेवते आणि घ्यायला पण मग सोपं पडतं. बाकीच्या छोट्या बरण्या आहेत त्यामध्ये मी काही किरकोळ गोष्टी भरते, जसं की ओवा, सोप, तीळ, जे पटकन लागतं ना आपल्याला थालीपीठ वगैरे बनवताना, त्या सगळ्या गोष्टी वरती ठेवते. आणि त्यानंतर खजूर जे आहे ते मी एका काचेच्या डब्यामध्ये ठेवत असते. सो इथे हा छान पुसून घेतला आणि खजूर भरून ठेवला. तर हा खजूर जो आहे ना आम्ही विदाऊट शुगर कोटेड असतो. तर तुम्ही सुद्धा जेव्हा खजूर घेता तेव्हा बघा, आपण खजूर हेल्दी म्हणून खातो आणि तो शुगर कोटेड असतो. सो छान त्याच्यावर लिहिलेलं असतं की शुगर कोटेड आहे की नाही, तर ते बघूनच तुम्ही पण खजूर घ्या. बाकी मग ज्या डाळी वगैरे भरून ठेवायच्या आहेत त्या भरून ठेवल्या. आणि हा फ्लावर ना आम्ही खाली जेव्हा गेलो तो चहा प्यायला तेव्हा अनायाने बाबाला घ्यायला लावला, कारण रोशन तिला नेहमी खाली वॉक करायला घेऊन जातो आणि जर फ्लावरवाला दिसला ना तर तो माझ्यासाठी फ्लावर आणतो. सो तिला सवय झाली, तर ती म्हणली बाबा आज फ्लावर नाही घ्यायचा आणि तिने तो त्याला घ्यायला लावला होता. हे ऐकून मला पण खूप छान वाटलं. सो तेवढ्याच प्रेमाने तो मी एका ग्लासमध्ये छान असा पाण्यात टाकून ठेवला. त्यानंतर आज जेवणामध्ये सोया चंक्स होते, कारण हेल्दी खायचं आहे, प्रोटीन जेवणामध्ये असलंच पाहिजे. सो असं काहीसं वेगवेगळं मी बनवते आणि तुमच्याशी नक्कीच मी शेअर करेल काय काय मी वेगळं बनवते माझ्या डाएटसाठी. सोबतच इथे अनायासाठी राजगिराच्या पिठाचं थालीपीठ बनवलं होतं आणि याची रेसिपी मी शूट केली आहे, माझ्या दुसऱ्या चॅनलवर शेअर करणार आहे. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. अनायाच्या छान छान रेसिपीज मी तिथे शेअर करणार आहे. ओके, अरे बाबा बाबा तुळशी म्हणून वेळ लागला हो ना बाबा, तर सगळेच कामं करून आले बाबा. व्हेरी गुड. तू व्यवस्थित बसली गाडीत? कशी बसली होती? सीट बेल्ट नाही लावून बसली? मग व्यवस्थित नव्हती बसली मग तू? अच्छा, आता बाबा तुळशी लावण्याचं काम करत ना मग 1 तास. सो आत्ता अनाया झाली मोठी, तिला तो घेऊन जाऊ शकला आणि रोशन इथे ज्वारीचं पीठ दळून घेऊन आला. आणि मुख्य म्हणजे तो तिला घेऊन गेला, त्याच्यामुळे घरातली माझी कामं पण आवरली. आणि हे इथे तेल, जे घाणीचं तेल आम्ही यूज करतो ते पण तो घेऊन आला. सनफ्लॉवर ऑइल आणतो आम्ही, सोबतच ग्राउंडनट ऑइलसुद्धा आणतो. सनफ्लॉवर जास्ती आणि ग्राउंडनट कमी असं काहीसं आम्ही वापरतो. आणि आता 10 वाजले होते, आमचं सगळं आवरलं. म्हटलं चला आता सगळे पार्सल्स ओपन करून घेऊ. आणि पार्सल्स ओपन करताना अनायाची मज्जा बघायला तुम्ही विसरू नका. ती किती खुश होते प्रत्येक एक छोटी गोष्ट बघून. सो आता भरपूर असे पार्सल्स आले होते, मी एक एक रोशनजवळ आणून दिले आणि रोशनने ते सगळे ओपन केले आणि काय वस्तू आल्यात ते छान बघून घेतल्या. सरप्राईज. किती उशीर पाहिजे तुला? गेस कर काय? नो नानूचा ओळख.
बघ हे काय आहे. बघ. ओळख. अनु थांब. डोळे अरे हो यार नानू. आय 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 दिसले. आणि हे तुला माहित आहे का तुझी काय आहे पिलो. पण याला आपण वॉश करू एकदा. हा चिच्ची वाटत जरा. नानूची स्कूलच्या कामी येईल का बाबा ही. नाही बाबा ही डायपर बॅग आहे बाबा. अरे बाबाला कळलंच नाही. चांगलं आहे. पण ते याचा सोफा थ्रो टॉवेल रॅपर असं काही पण यूज करू शकतो आपण. तू आली स्कूलमधून. कशाचा सेट आहे ओळख. ओळख हे काय आहे बघ बघ बघ. कशाचा सेट आहे मग. करेक्ट. व्हेरी स्मार्ट. नानूसाठी काय आहे. कोणी दिला नानू तुला डॉक्टरचा सेट. करेक्ट. थँक्यू म्हटलं का नाही तिला. अरे मग तू करायचं होतं ना. करायला असं. आता मन श्वास घे म्हणा. चेक कर. त्याच्यात लाईट नाही. तू चेक कर. आहे त्यात लाईट बहुतेक. होतोय. आवाज येतोय धकधक. हा येतोय. सो माझा फेस पूर्ण थकलेला दिसतोय. माझ्या डोळ्यात किती झोप आहे हे पण तुम्हाला दिसत असेल. कारण रुटीन खूप छान लागलं आहे. आता सकाळी मी जरा लवकर उठते. लवकर म्हणजे माझ्यासाठी थोडं लवकर झालं तसं, कारण मी उशिरा उठायची. मला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे. जर का मी खूप लवकर उठली, माझी झोप पूर्ण झाली नाही तर माझं खूप डोकं दुखतं. आणि ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये मी ते खूप सहन केलं आहे. मला खूप मेडिसिन्स घ्यायला लागायच्या. सो मेडिसिन्सपेक्षा मग मी प्रिफर करते की छान झोप घेऊन घ्यायची. सो आत्ता थोडा एक्सरसाइज वगैरे सुरू केला, त्याच्यामुळे मग लवकर उठलं तरच ते होते पॉसिबल. नाहीतर मग अना एकदाची उठली की मग ते पॉसिबल होत नाही. सो रोशनसुद्धा सकाळी जिमला जातो आणि मी पण माझ्या एक्सरसाइजेस करते. घरीच करते मी योगा. जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर मी कुठलं काय करते तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि माझं रुटीन खूप छान लागलं आता. सो जर तुम्हाला माझं रुटीन माहिती करून घ्यायचं असेल की मी कसं काय आता सगळ्या गोष्टी फॉलो करते आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. मी माझ्या रुटीनवर कंप्लीट ब्लॉग लवकरच बनवेल. मस्त असं छान एकदम प्रॉपर मी रुटीन लावलं आहे. आणि आता सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईनसुद्धा होत आहेत, तर अजून छान रुटीन होईल. आता थोडं हेक्टिक होतं जसं, कारण घरातली भरपूर कामं राहिली आहेत. शूट्स वगैरे पण काही पेंडिंग आहे, म्हणूनच पार्सल्स बघितले की काय काय म्हणजे आपल्याला शूट्सला पण बघता येईल. आम्हाला येऊन 4 दिवस झाले पण आतापर्यंत मला पार्सल्स बघता आले नाही, कारण माझं काही ना काय कंटिन्यू काम चाललं होतं. आणि घरातल्या गोष्टी स्ट्रीमलाईन करणं वेळेत खूप गरजेचं असतं, नाही तर मग खायचं काय तो प्रश्न पडतो. कारण एकही गोष्ट कमी असली तरी जमत नाही. सो म्हणून म्हणजे तेलाच्या बरणीत तेल भरलं आहे का, मग भरायच्या आधी ती वॉश करून घेतली आहे का, अशा खूप गोष्टी असतात. सो आणि मला थोडंसं नीटनेटकं लागतं, त्याच्यामुळे माझं असं असतं की नाही हे मग ते. सो आज फायनली किचन बऱ्यापैकी आवरलं आहे. आता मी ना साफसफाई करायची होती मला, म्हणजे किचनच्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पूर्ण पुसून घ्यायचे होते, कॅबिनेट्स वगैरे. पण आता ते काही जमलं नाही. मी फक्त बरण्या वगैरे धुवून छान व्यवस्थित पॅक करून ठेवलं सगळं, कारण आतमधलं मी छान क्लीन करत बसली असती तर मला आजचा दिवस पुरला नसता. म्हणून म्हटलं ठीक आहे, कधीतरी आपण बरण्या काढून मग ते क्लीन करू, पण सध्यासाठी आता जसं होतं त्याच्यातच मी भरून ठेवलं आहे. पण छान सगळं आता मस्त सेट झालं आहे. बाकी आता ज्या गोष्टी राहिल्या ते तुमच्याशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल. तो एनिवे आता मस्त मी फ्रेश होते छान. माझं नाईट टाईम स्किन केअर रुटीन माझं रोजचं मी फॉलो करते, ते सगळं करते. आणि अनायाचं पण खूप छान रुटीन लावलं आम्ही. रात्री ब्रशिंग करणे, लवकर जेवण करणे,
आज आम्हाला उशीर झाला कामामुळे, अदरवाईज आमचं रुटीन एकदम मस्त लागलेलं आहे. आता 10-10:30 वाजता आहेत. आम्ही 10:30ला सगळे बेडवर जातो, झोपतो आणि त्याचबरोबर तिला छान असं भक्तिगीत म्हणा किंवा बालगीत म्हणा किंवा देवाचे काय श्लोक्स मंत्र या सगळ्या गोष्टी पण शिकवायला मी सुरुवात केली आहे. सो एकदम छान चाललं आहे, लर्निंग प्लस मस्त रुटीन. तर मग आता मी छान फ्रेश होते आणि आजचा व्लॉग इथे सेंड करते. तर तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला जी काही गोष्ट आवडली असेल ना ती मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.